होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता दोघांचेही प्रॉब्लेम्स काय आहेत नेमके हे सांगून झाल्याच्या नंतर आता मात्र वकील जे असतात ते त्यांना सांगतात की तुमचे हे प्रॉब्लेम्स आहेत ते अजिबात जेन्युइन नाही आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरती डिवोर्स तुम्हाला तुमचा वकीलच अलाउट करणार नाही, त्यामुळे कोर्टात तुमची केस उभी राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पहिलं तुम्ही काउन्सिलिंग सेशन करून बघा. जर काही फरक पडला तर मग डिवोर्सच्या प्रोसिजरपर्यंत जाण्याची गरजच लागणार नाही. मग आता त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेशन सांगितलं जातं ते म्हणजे पहिलं 6 महिने तुम्हाला एकमेकांपासून वेगळं राहायचं आहे. आता वेगळं राहिल्याच्या नंतर काय होईल, तर वेगळं राहिल्याच्या नंतर तुम्हाला जर एकमेकाची आठवण येत असेल की आपण एकमेकांबरोबर राहू शकतो असं वाटत असेल तर मग तुम्हाला डिवोर्स घेण्याची गरज नाही. आता पार्थ आणि काव्या पहिले तर तयार नसतात या गोष्टीसाठी, पण मग आता त्यांना वकील समजावून सांगतो की याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे, नाहीतर काहीतरी असं जेन्युइन रिझन सांगा की बाबा त्याच्यावरती तुम्हाला लगेच डिवोर्स फाईल करता येईल असं काहीतरी होईल. आता जेन्युइन रिझन तर नसतं, त्यामुळे मग आता वकील बोलतो 2च पर्याय आहेत, ह्याच्यापैकी काहीतरी एक तुम्हाला निवडायचं आहे. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्य ठरवतात की ठीक आहे, पहिलं ऑप्शन चांगलं आहे, आम्ही एकमेकांपासून लांब राहू, तसं पण आम्हाला एकमेकाचा कंटाळा आलेलाच आहे आणि लांब राहण्यात आम्हाला काहीच फरक पडतो आहे. त्याबरोबर वकील म्हणते ठीक आहे, मग जर तुमची तयारी आहे तर मग सुरुवात करूया आपण लगेच उद्यापासून प्रोसिजरला. तुम्ही वेगळे राहा, पण आम्ही जे टास्क सांगू ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतील एकत्र येऊन, आणि त्याचबरोबर जे काही तुम्हाला काउन्सिलिंगसाठी बोलू तेव्हा तुम्हाला काउन्सिलिंगला यावं लागेल, अपॉइंटमेंट जेव्हा असेल तेव्हा. त्यावेळेस पार्थ आणि काव्य दोघंही होकार देतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीलासुद्धा त्यांचा वकील हेच सांगतो की तुम्हीसुद्धा जी कारणं सांगितली आहेत ती म्हणजे डिवोर्स घेण्यासाठी सफिशियंट नाही आहेत. ही जी भांडणं आहेत तुमची ती अशी नॉर्मल कपल्समध्ये होत असतात, त्यामुळे तुम्हाला जर डिवोर्स हवा आहे तर काहीतरी ठोस कारण तरी हवं आहे, किंवा मग तुम्हाला 6 महिने एकमेकांपासून वेगळं राहून जर पुन्हा नव्याने एकत्र येण्याची इच्छा झाली तर तुम्ही तसं करू शकता. मग आता बघूया आपलं काय होतं आहे नेमकं, काय मान्य आहे तुम्हाला. त्याबरोबर नंदिनी म्हणते डिवोर्स आत्ता हवा आहे आम्हाला. त्याबरोबर मग वकील सांगतो ठीक आहे, मग काहीतरी तुम्ही गंभीर कारण सांगा. त्यावर आता गंभीर कारण नसल्यामुळे जीवा म्हणतो ठीक आहे, आम्हाला पहिला ऑप्शन मान्य आहे, आम्ही एक काम करतो, आम्ही 6 महिने एकमेकांपासून वेगळे राहतो. आता काव्या पार्थ दोघंही घरी आलेले असतात, नंदिनी जीवासुद्धा घरी आलेले असतात. काव्या पार्थला सांगत असते की जर वेगळं राहायचं आहे तर मी इथे राहून चालणार नाही, मग मला माझ्या माहेरी जाऊन राहावं लागेल. त्यावर पार्थ सांगतो ठीक आहे, जा माहेरी जाऊन राहाच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाताना सगळं काही व्यवस्थित घेऊन जा, गेल्या वेळेसारख्या जाऊ नका अर्धी पुस्तकं इथं, कपडे इथं आणि गेलाय तुम्ही तिथं, तर तसं काही करू नका. रीडिंग स्पेक्स इथं, कारण काय आहे ना, गेल्या वेळेस मी आणून दिल्या वस्तू का, पण यावेळेस मी वस्तू का आणून देणार नाही आहे, समजलं ना. त्यावर काव्या त्याला सांगत असते की तुम्ही मला नका सांगू, माझं काय घेऊन जायचं आहे आणि काय इथं ठेवायचं आहे मी माझं बरोबर ठरवेन. आणि मग आता पार्थ म्हणतो जे करायचं आहे ते करा, आणि पार्थ खोलीच्या बाहेर निघून जातो. आता काव्या बॅग भरायला घेते, परत विचार करते की बॅग भरायची काहीच गरज आहे, तसंही माझं जे काही आहे ते घरीसुद्धा आहेच की, मग इथून न्यायची काय गरज आहे परत. तर दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा जीवाला सांगत असते की जर आपल्याला वेगळं वेगळं राहायचं आहे तर मग मी सुद्धा इथे राहून चालणार नाही, मला आईच्या घरी जावं लागेल. त्यावर जीवा सांगतो की ठीक आहे, मी येतो मग तुला सोडायला. त्यावर नंदिनी सांगते की नाही नको, तुम्ही सोडायला येण्याची वगैरे मला काही गरज नाही आहे, मी तुम्हाला हे ह्याच्यासाठी सांगते की मी आईना खरं सांगणार नाही आहे. मी त्यांना सांगून असं जाणार आहे की आरुषीसुद्धा कॅम्पवरती गेली आहे आणि काव्यसुद्धा माहेरी चालली आहे, तर बरेच दिवस माझंसुद्धा आईकडे जाणं झालेलं नाही आहे, तर मग मी सुद्धा आईकडे जाणार आहे. त्यामुळे आईंनी जर तुम्हाला विचारलं की नंदिनी का गेली तर तुम्हीसुद्धा हेच कारण सांगावं, आपलं वेगळं वेगळं होऊ नये म्हणून मी सांगते. त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे. मग आता जीवा आणि नंदिनीचं ठरलेलं असतं काय सांगायचं आहे, पार्थ आणि काव्याचं ठरलेलं नसतं. त्यामुळे आता काव्य पार्थला सांगते की मी माझी परीक्षा जवळ येते म्हणून घरी काही दिवस चालली आहे असं सांगते, म्हणजे फ्री फील होईल मलासुद्धा. त्यावर पार्थ म्हणतो तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा. मग आता काव्य आणि नंदिनी मालिनीला सांगतात की काय आहे ना, काव्य सांगते माझी परीक्षा आली आहे त्यामुळे मी घरी जाते थोडे दिवस, माझा चांगला अभ्यास होईल, मला फ्री फील होईल. तर नंदिनी सांगते मी सुद्धा बरेच दिवस माहेरी जाऊन आलेली नाही आहे, आणि त्याचबरोबर आरुषीसुद्धा तिचा एका कॅम्पवरती गेली आहे आणि तीसुद्धा लवकर येणार नाही आहे, त्यामुळे मी सुद्धा आईकडे जाते, खूप दिवसात आमची भेट नाही झालेली. आता मालिनी काकू म्हणतात ठीक आहे, दोघी बहिणींना एकत्र जाण्याची इच्छा झाली आहे तर काही हरकत नाही, जाऊन या, तेवढंच आईला पण बरं वाटेल. तर दुसरीकडे आता हे सगळं बघून वसुहत्या आणि रम्याला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो, कारण त्या दोघींना तर खरं कारण माहीत आहे की काव्य आणि नंदिनी माहेरी का जात आहेत, त्या दोघी डिवोर्स घेणार आहेत जीवा आणि पार्थपासून, आणि म्हणूनच हे त्याचं लिगल प्रोसिजर आहे आणि त्यासाठी त्या माहेरी चालल्या आहेत हे आता त्या दोघींना माहीत असतं. तर आता दुसरीकडे काव्या आणि नंदिनी ह्या दोघीही माहेरी आलेल्या असतात. आता घरी आल्याच्या नंतर काव्या आणि नंदिनीला त्यांची आई शारदा विचारते की काय गं, तुम्ही दोघीही सोबत कशा आलात.
त्यावर काव्या सांगते की का आम्ही दोघी सोबत माहेरी येऊ शकत नाही. बरं, मुद्द्यावर येते. माझी परीक्षा आहे म्हणून काही दिवस मी घरी राहायला आली आहे, म्हणजे पार्थला पण माझ्यामुळे डिस्टर्ब नाही होणार आणि मला त्यांच्यामुळे. जाऊ मी खोलीत आणि काव्या तिच्या बेडरूममध्ये निघून येते. आता नंदिनीसुद्धा तिथे येते आणि नंदिनी आता काव्याला सांगत असते की हे बघ काव्या, उगाचच्या उगाच सारखं सारखं घरात उलट बोलू नको, उद्धट बोलू नको, वाईट वागू नकोस. त्याच्यामुळे खरं कारण काय आहे हे लवकर सगळ्यांच्या लक्षात येईल. जरा चांगलं वाग आणि चांगलं बोल, त्यामुळे घरातल्यांच्या लक्षात गोष्टी येणार नाहीत, समजलं. त्यावर काव्या म्हणते मला खोटं खोटं चांगलं बोलायला आणि चांगलं वागायला आवडत नाही ताई, तुला माहिती आहे. त्यावर आता काव्याला नंदिनी सांगते की नाही, ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा आता तुझं लग्न झालं आहे, मोठी झाली आहेस तू, अक्कल आली आहे तुला, त्यामुळे समोरच्याला आपल्यामुळे दुःख होईल, वाईट वाटेल, असं वागणं जरा बंद कर आणि घरात जरा चांगलं नॉर्मल वाग. काव्या म्हणते मी प्रयत्न करेन. त्यानंतर नंदिनी काव्याला सांगते आणि आता जरा अभ्यासावर वगैरे लक्ष दे, परीक्षा जवळ येते जसं म्हणालीस मगाशी तसं. त्यावर काव्या सांगते हो मी देईन सगळ्या गोष्टींवरती लक्ष, होईल सगळं व्यवस्थित मॅनेज. त्यावर नंदिनी आता तिला सांगते आणि हे तू जे काही करून ठेवलं आहे, वागून ठेवलं आहेस ना, ते खरोखर खूप चुकीचं आहे. अजिबात जेन्युनिटी नाही आहे ह्याच्यामध्ये, खूप वाईट वागली आहेस तू आणि आता हे सगळं जे घडतं आहे ना ते तुझ्या चुकीमुळे, हे सुद्धा तू विसरू नकोस. त्यावर काव्या म्हणत असते ताई मग तू आणि जीवा का वेगळे होत आहे. त्यावर काव्या सांगते त्याच्यामागे काहीतरी वेगळं आणि महत्त्वाचं कारण आहे, जे आत्ता सांगणं मला योग्य वाटत नाही. गेल्या वेळेस आठवतं आहे ना, मी तुला काहीतरी सांगितलं होतं आणि तू काय केलं होतंस ते, त्यामुळे आता तर मी तुझ्यावर या गोष्टीत काही विश्वास करत नाही. त्यावर काव्या म्हणते ठीक आहे नको सांगूस तू, तसंही ते तुमच्या नवरा बायकोचं आहे, तुमचं पर्सनल आहे. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते त्या सगळ्या गोष्टींवरती तू लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या अभ्यासावरती आणि मी सांगितलेल्या गोष्टींवरती लक्ष दे, तेवढं कर. त्यावर काव्या म्हणते हो ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता नंदिनी ही सांगते मी झोपायला जाते, तू झोपतेस का. त्यावर काव्या सांगते नाही मला अभ्यास करायचा आहे, मी एक काम करते, तू खोलीत झोपतेस तर स्टडीमध्ये जाऊन अभ्यास करते. काव्य तिचं सगळं सामान उचलते आणि जाऊन स्टडीमध्ये अभ्यास करायला बसते. आता ती अभ्यास करत असते, अभ्यास करताना ती तिचे रीडिंग स्पेक्स बेडरूममध्येच विसरते, त्यामुळे तिला त्याची गरज असते. काव्या पटकन पार्थ माझे स्पेक्स द्या असं हाक मारते, पण तिच्या लक्षात येतं की इथे पार्थ नाही आहेत, मलाच उठून कष्ट करायचे, जायचं आहे रीडिंग स्पेक्स आणायचे. काव्या उठून जाते बेडरूममध्ये, परत चष्मा घेऊन येते, अभ्यासाला बसते, अभ्यास रात्रभर करते आणि आता अभ्यास करता करता ती तिथेच झोपते. सकाळी उठते, बघते घड्याळात उशीर झालेला असतो तिला उठायला. काव्या पटकन उठते, फ्रेशनअप वगैरे व्हायला जाते, ब्रेकफास्ट करून घेते, कारण तिला पुन्हा लवकर अभ्यासाला बसायचं असतं. तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा उठलेला असतो, सगळं आवरलेलं वगैरे असतं, ऑफिसला जायला त्याला थोडा उशीर होत असतो, तरीसुद्धा पार्थ थांबलेला असतो. रम्या तिकडे येते आणि म्हणते पार्थ अरे माझ्यासाठी थांबलायस ना, चल चल निघूया. अरे मला ना थोडा आवरायला उशीर झाला, चल पटकन आता निघू. त्यावर पार्थ म्हणतो थांब, काव्या पण येणार आहेत आपल्याबरोबर, त्या नेहमी आपल्याच सोबत येतात. रम्या म्हणते काव्या, पार्थ अरे काव्या माहेरी गेली, विसरलास का. त्यावर पार्थ म्हणतो नाही माझ्या लक्षात आहे व्यवस्थित, चल उशीर होतोय निघूया. आणि मग आता पार्थ आणि रम्या हे दोघंसुद्धा निघतात. रम्या खूप खुश असते, रम्याला वाटत असतं की येस फायनली आपल्याला जे हवं आहे ते हळूहळू का होईना पण मिळतं आहे. आता पार्थ आणि मी एकत्र एका गाडीतून जाणार आहे, आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत वगैरे वगैरे फालतू गोष्टी रम्याच्या मनामध्ये येत असतात. तर दुसरीकडे पार्थ हा मात्र कामाबद्दल आता विचार करायला सुरुवात करतो. ऑफिसमध्ये जाऊन कुठल्या मीटिंग लाईनअप आहेत, काय पहिलं करायचं आहे, काय नंतर करायचं आहे, कुठलं प्रेझेंटेशन आहे, कोणाबरोबर मीटिंग आहे का काय वगैरे सगळे त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. तर दुसरीकडे आता जीवाला सुद्धा नंदिनीची आठवण येत असते. जीवा सकाळी उठलेला असतो, त्याला उशीर झालेला असतो बेसिकली उठायला. उठून घड्याळ बघतो तर घड्याळात 11:30 वाजून गेलेले असतात. आता तो नंदिनीला हाक मारतो, नंदिनी नंदिनी अगं नेहमी उठवतेस, मग आज का नाही उठवलंस, कॉफी दे बरं, जाऊ दे. आता कॉफी दे अशा 2 वेळा हाका मारल्यानंतर त्या ठिकाणी कल्पना कॉफी घेऊन येते आणि कल्पना आता जीवाला कॉफी देत म्हणते जीवा दादा तुमची कॉफी. त्याबरोबर आता जीवा हा कल्पनाला विचारतो की नंदिनी कुठे आहे. त्याबरोबर कल्पना सांगते जीवा दादा अहो नंदिनी ताई कालच माहेरी नाही का गेल्या. त्याबरोबर जीवा म्हणतो हो माहेरी गेली ती बरोबर, तू कॉफी ठेव इथे आणि एक काम कर ना, काहीतरी खायला पण रूममध्येच घेऊन ये ना, मला भूक लागली. त्याबरोबर लगेचच कल्पना सांगते हो ठीक आहे मी घेऊन येते आणि आता ती खायला आणण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जाते. आता जीवा नेहमीप्रमाणे उठतो, स्वतःचं आवरतो आणि पटापट त्याच्या कामांना लागून जातो. त्यानंतर आता इकडे नंदिनी ही सुद्धा आनंद निवासला निघालेली असते आणि जाताना आता तिला रिक्षा मिळत नसते. पावसापाण्याचे दिवस असतात, त्यात आनंद निवास लांब असतं. आता नंदिनी रिक्षावाल्यांना हात करत असते पण रिक्षा काही एकही थांबत नसते. आता नंदिनीला लगेचच आठवतं की घरी असल्यावर जीवा तिला बाईकवरून किंवा कारमधून कशामधून तरी ड्रॉप करतो आणि नंदिनीला एवढं स्ट्रगल करावं लागत नाही ट्रॅव्हलिंगसाठी. आता नंदिनीच्या डोक्यात जीवाचा विचार येतो. नंतर ती विचार करते नाही
मला अजिबात विचार करायचा नाही आहे, मला माझ्या कामाचा विचार करायचा आहे. आणि मग ती आता लगेचच तिच्या कामाचा विचार करायला लागते. तिथे जाऊन तिची लहान मुलांबरोबरची जी काही कामं असतात, ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात त्या पूर्ण करायच्या असतात. आणि त्याच्यासाठी ती आता आनंद निवासमध्ये कॉल करून सांगते की त्यांना जे काही तिथे तयारी करायची आहे ती सगळी करून ठेवा. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवाला त्यांच्या काउन्सिलरचा फोन येतो आणि त्यांच्या काउन्सिलरने त्यांना आता सांगितलेलं असतं की तुम्हाला दोघांना एकमेकाच्या कामात मदत करायची आहे. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्याला सुद्धा सेम टास्क असतो, तो म्हणजे एकमेकाच्या कामात मदत करायची. आता त्यांची काउन्सिलर त्यांना सांगते की पहिलं काव्या पार्थच्या ऑफिसला जाईल आणि पार्थला त्याच्या कामांमध्ये बेसिक हेल्प करेल. आता बट ऑब्वियस तुमचे प्रोफेशन्स वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे तुम्ही एकमेकाला परफेक्टली नाही मदत करू शकत, पण जे काही बेसिक थोडंफार असेल ते तुम्हाला करायचं आहे एकमेकांसाठी. थोडक्यात काय तर एकमेकांबरोबर आजचा अख्खा दिवस घालवायचा आहे, वेळ स्पेंड करायचा आहे. त्याबरोबर आता लगेचच इथे काव्या आणि पार्थ दोघंही तयार होतात. काव्या पार्थला सांगते की तुम्ही ऑफिसमध्ये असाल ती वेळ मला मेसेज करा. त्याबरोबर लगेचच आता वकील त्यांना विचारते का तुम्ही एका घरात राहता, मग तुम्हाला माहीत नाही का तुमचा नवरा कुठल्या वेळी कामाला जातो ते. काव्या जे टास्क दिलं आहे ते मनापासून आणि व्यवस्थित कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच मे बी तुम्ही एकत्र येण्याचे चान्सेस आहेत. त्यावर काव्या म्हणते माहिती आहे मला. आणि मग काव्या सांगते ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता मी ऑफिसला पोहोचेन. त्यानंतर आता काव्या फोन कट करते, पार्थसुद्धा फोन कट करून टाकतो. आता पार्थला थोडं टेन्शन आलेलं असतं की काव्य ऑफिसला कशाला येणार वगैरे, पण आता काउन्सिलरने सांगितलेलं असतं त्यामुळे ऑप्शनलेसली पार्थला ते ऐकावं लागतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पार्थ ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. पार्थच्याच बरोबर आता काव्यसुद्धा ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. रम्यासुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते. काव्य पहिले रम्याला सांगते रम्या तू तुझ्या कामाला जा. त्यावर रम्या म्हणते अगं पण मी, त्यावर काव्य सांगते काहीच नको करूस, तू तुझं काम कर, मला जर काही जमत नसेल किंवा आम्हाला काही अडत असेल तर आम्ही तुला बोलवून घेऊ, हां तू जा. त्यानंतर आता पार्थ आणि काव्या दोघंजणं एकत्र बसलेले असतात. पार्थ काव्याला सांगतो की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त बसून राहा, मी माझी कामं माझ्या पद्धतीने करतो, मला माझ्या कामात मध्ये केलेलं आवडत नाही. काव्य सांगते नाही, काउन्सिलरने जसं सांगितलं आपण तसं करायचं, जी काही बेसिक कामं आहेत ती तुम्ही मला सांगा, मी करून देईन. मग आता पार्थ आणि काव्या दोघंजणं एकत्र काम वगैरे करतात. दिवस उलटून जातो. रम्याला काही काव्य आतमध्ये बोलवत नाही, ते दोघंजणं त्यांच्या पद्धतीने कामं वगैरे करतात. रम्याला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो. तिला वाटत असतं की इथे माझ्याशिवाय कुठलंच काम होत नाही, ही काव्य समजते काय स्वतःला, आली तर आली, वरनं मला बाहेर जा असं म्हणाली. तर आता निघायला ऑफिसमधून संध्याकाळी पार्थ ज्यावेळी निघतो ती वेळ झालेली असते. थोडक्यात काय तर जरा उशीरच झालेला असतो. त्यामुळे आता पार्थ हा स्वतःच काव्याला घरी ड्रॉप करतो. त्याच्यानंतर आता जीवा आणि नंदिनीच्या काउन्सिलरने सांगितलेलं असतं की आता तुम्हालासुद्धा त्यांना मदत करावी लागेल. मग आता कशी मदत करू शकता तुम्ही. जीवा म्हणत असतो मी काय मदत करणार नंदिनीला, ती सोशल वर्कर आहे. त्यावर आता तो त्यांचा काउन्सिलर की मग तुम्ही काही करा, सोशल वर्कमध्ये त्यांना हेल्प करा, असेल काहीतरी त्यांच्याकडे तुमच्यासाठी सुद्धा काम. आता जीवाची इच्छा तर नसते, पण आता पर्यायांती ऑफिसला तर नंदिनीच्या यावं लागतं. जीवा नंदिनीला विचारतो की नंदिनी मी तुला काय मदत करू शकतो, म्हणजे बघा काही काम असेल तर तुम्हाला सांगू शकतेस. त्यावर नंदिनी सांगते माझ्याकडे तुमच्यासाठी खरंच काही काम नाही आहे, प्लीज तुम्ही नका ना, तुमचाही वेळ नका वाया घालू आणि माझा तर नक्काच घालू, मला खरंच आजच्या दिवसात खूप काम आहेत, प्लीज तुम्ही जा. जीवा सांगतो नाही, मला काउन्सिलरने सांगितलं आहे की आपल्याला एकत्र आजचा टास्क कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे टास्क तर कंप्लीट करावा लागेल. मग आता नंदिनी जीवाला काही थोडीफार बेसिक कामं सांगते, ह्या फाईल्स व्यवस्थित करायच्या आहेत वगैरे वगैरे. जीवा ती सगळी कामं वगैरे करतो. मध्ये जरा कामं वाढवतो, कारण जीवाला नीटनेटकेपणा काही जमत नाही, पसारा करणे ही जीवाची हॉबीच आहे. त्यानंतर आता नंदिनी ही आता जीवाला मदत करण्यासाठी घरी आलेली असते. घरी येऊन बघते तर काय जीवाने हा असा मस्त खोलीवर सगळा पसारा करून ठेवलेला असतो. नंदिनी जीवाकडे बघते आणि जीवा सांगतो आता एकटा राहतो ना मी, त्यामुळे होतं हे सगळं असं. तर आता काव्यालासुद्धा पार्थला मदत करायची असते, पार्थलासुद्धा आता काव्याची मदत करायची असते. त्यामुळे तो आता काव्याच्या घरी आलेला असतो. काव्याच्या घरी आल्यावर आता इथे काव्याची आई पार्थला विचारते अचानक तुम्ही इकडे जावे. त्याबरोबर पार्थ सांगतो हो ते काव्याने बोलवलं होतं, काही काम होतं म्हणे त्यांचं, कुठे आहेत त्या. त्यावर ते सांगते खोलीत येते, तिच्या अभ्यास करते. त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे, मग मी भेटतो त्यांना तिथेच. आणि मग पार्थ काव्याच्या रूममध्ये येतो आणि काव्याला विचारतो की काय मदत हवी तुम्हाला, पटापट सांगा. त्याबरोबर आता काव्या पार्थला म्हणते मला माझ्या अभ्यासात तुमची काहीच मदत होणार आहे. त्याबरोबर पार्थ सांगतो जे काही असेल ते सांगा. काव्या म्हणते ठीक आहे, नोट्स लिहून द्या, हीच मदत खूप होईल. त्याबरोबर आता पार्थ काव्याच्या नोट्स लिहायला घेतो. आता अर्थात नेहमी न लिहिणाऱ्या लोकांचं अक्षर फार काही चांगलं येत नाही, त्यामुळे पार्थचं अक्षर चांगलं येत नसतं आणि काव्या पार्थला अक्षरावरनं बोलत असते. पार्थ काव्याला सांगतो हे बघा माझं असंच अक्षर आहे, जर हवं तर घ्या, नाही तर नकाल घेऊ, सोडून द्या, मी जातो घरी. त्यावर काव्या म्हणते काउन्सिलरने सांगितलं
पूर्ण तर करावं लागेल. मग पार्थ आता पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू का होईना पण तो बरं अक्षर काढत आलेला असतो. त्याच्यानंतर आता पार्थ हा झालं ना सगळं, आता मी निघतो असं म्हणून निघत असतो. आता शारदा त्याला म्हणत असते की जावई हो काहीतरी खाऊन जा, जरा निवांत जा. पण पार्थ सांगतो नाही नको, मी ऑफिसवरून सरळ इकडे आलो आहे, त्यामुळे मला घरी जायचं आहे. आता घरी आई वाट बघत असेल. त्याबरोबर आता शारदा त्याला सांगते की ठीक आहे, पण असे वरचेवर येत जा हो, आता तुमची बायको इकडेच आहे, त्यामुळे येत जा, किमान बायकोला भेटण्याच्या बहाण्याने तरी जरा बरं वाटतं. त्यावर पार्थ म्हणतो हो नक्की, आणि मग तो आता तिकडनं निघून जातो. आता यांचे सगळ्यांचे टास्क वगैरे तर सगळं काही व्यवस्थित कंप्लीट होत असतं. पण आता काव्याचं एक पुस्तक तिकडे घरीच राहिलेलं असतं, जे तिला अर्जंटमध्ये हवं असतं. आता काव्य विचार करते काय करू, पार्थला कॉल करून मागू का, परत विचार करते नाही नको, उगाच भाव खात बसतील, त्यापेक्षा मीच जाऊन घरी घेऊन येते. आता काव्या घरी येते. काव्याने ठरवलेलं असतं की पार्थ घरी नसेल त्या वेळात आपण घरी जायचं. पण बरोबर त्याच दिवशी पार्थने सुद्धा सुट्टी घेतलेली असते, तो सुद्धा काही कारणास्तव घरी थांबलेला असतो. आता पार्थ त्याच्या खोलीमध्ये फोनवरती बोलत असतो आणि इतक्यात त्या ठिकाणी काव्या पोहोचते. आता काव्याला बघून पार्थ विचारतो आज काय राहिलं. त्यावर काव्या म्हणते काही नाही राहिलं, असंच ते आणि मग काव्या बेडरूममध्ये सरळ एंट्री घेते, तिचं पुस्तक घेते आणि तिथनं निघते. तर आता हे सगळं बघून रम्याला मात्र खूप मज्जा वाटत असते. रम्याला वाटत असतं की येस, आता फक्त 6 महिने, एकदा का हे 6 महिने लोटून गेले की मग सगळं माझ्या मनासारखं होईल. एकदा का पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झाला की मी लगेच पार्थबरोबर लग्न करेन आणि पार्थ आणि मी एकमेकासाठी सगळ्या बाजूंनी परफेक्ट आहोत. आमचं दोघांचं शिक्षण एका फील्डमधलं आहे, आमचं कॉलेज एका ठिकाणी होतं, आमचं हायस्कूल एक होतं, आमचं फ्रेंड सर्कलसुद्धा एक होतं, आमच्या आवडीनिवडीसुद्धा थोड्याफार सारख्या आहेत आणि माझं पार्थवरती अगदी पहिल्यापासून प्रेम आहे. त्यामुळे पार्थचं आणि माझं लग्न होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकणार. सध्या मामी तिच्या लाडक्या सुनेच्या फेवरमध्ये आहे, काव्याच्या. पण एकदा का मामीला कळलं की काव्याने स्वतःहूनच पार्थला डिवोर्स देण्यासाठी भाग पडलाय की मग मामीलासुद्धा काव्याचा राग यायला लागेल आणि मग मामीच काव्याला विसरून जा आणि माझ्याबरोबर लग्न कर असं पार्थला सांगेल. आता हे सगळं रम्याला वाटतंय खरं, पण आता हे नेमकं खरं होईल की नाही हे पाहणं पुढे इंटरेस्टिंग ठरेल. तर इकडे वसुहत्या तिला असं उगाच खोट्या आशेवरती राहू नको, असं दुसऱ्याचा संसार मोडू नको हे सांगण्याऐवजी सांगत असते की बाळा तुझी इच्छा पूर्ण होईल. तर आता नंतर पार्थला काव्याला भेटण्याची खूप इच्छा असते, पण आता करायचं काय हा प्रश्न तर असतो, कारण असंच उगाच जाणं तर बरोबर नाही आहे ना. मग पार्थला आठवतं ते म्हणजे बाबांनी सांगितलेली गोष्ट काय, तर मी आईला भेटायला दूधवाला बनून जायचो, ते सुद्धा सकाळ आणि तुमची आई मला ओळखायची नाही. आता पार्थ विचार करतो आत्ता तर दूधवाले येत नाही, मग काय करू. मग पार्थला सुचतो तो म्हणजे पेस्ट कंट्रोलवाला. मग आता पार्थ हा पेस्ट कंट्रोलचे कपडे त्याच्या एका मित्राकडून भाड्याने मागवून घेतो आणि आता मित्रसुद्धा त्याला विचारतो की कशाला हवे ते कपडे, का मॅनेज करायचे आहेत. पार्थ सांगतो ते सगळं तुला सांगतो रे नंतर, तू हे कपडे मॅनेज कर एवढे. आता पार्थचा मित्र म्हणतो ठीक आहे तुझ्यासाठी करतो आणि तो आता पार्थसाठी ते कपडे मॅनेज करतो. कपडे वगैरे पार्थ घेतो. आता ते पेस्ट कंट्रोलचं एवढं मोठं मशीन जे पार्थला उचलायला कंटाळा येत असतो, पण तरीसुद्धा काव्यासाठी तो ते सुद्धा करतो आणि ते मशीन घेऊन काव्याच्या घरी येतो. काव्या घरात त्यावेळी नंदिनी बरोबर एकटीच असते. आता नंदिनीसुद्धा झोपलेली असते, त्यामुळे काव्या ही एकटीच घरात जागी असते. काव्या विचारते तुम्हाला कोणी बोलवलं आहे. त्यावर लगेचच पार्थ सांगतो की नंदिनींनी बोलवलं, त्यांनी सांगितलं पेस्ट कंट्रोल करायचं आहे असं. त्याबरोबर काव्या म्हणते नाही आमच्या घरी काय नाही पेस्ट कंट्रोल वगैरे करायचं, तुम्ही जा, तसं काही असतं तर ताई बोलली असती. त्यावर पार्थ सांगतो मला तुमच्या ताईनी, नंदिनी जी कोणी आहे तिने स्वतः सांगितलं आहे तर मला माझं काम करू द्या, मी एवढं सगळं सामान घेऊन आलो आहे. त्यावर काव्या विचार करते ताईला उठवून विचारू का, नाही नको, पण ह्या माणसाला ताईचं नाव कसं माहिती असलं असतं ना. ठीक आहे तुम्ही घ्या तुमचं जे काही पेस्ट कंट्रोल करायचं आहे ते करून, फक्त घरातल्या वस्तू काही गायब होता कामा नये, व्यवस्थित करा असं काव्या त्यांना सांगते. त्याच्यानंतर आता पार्थ आणि काव्या छान क्वालिटी टाईम स्पेंड करतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.